Zee24 एक पाऊल पुढे. आता गरज बनली का याविषयी आपण चर्चा करतो आहोत. सुरोडकर साहेब, शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आलेलो आहोत. मराठी अमराठी हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. सध्या मुंबईकरांना फेरीवाल्यांची किती प्रचंड मोठ्या प्रमाणात सवय लागलेली आहे, किती मोठी स्पेस जी व्यवसायाची आहे ती या सगळ्या फेरीवाल्यांनी काबीज केलेली आहे, याविषयी सांगा. आणि आता काय व्हायला पाहिजे? आता अमोल साहेब असं आहे की अंधेरी जे कदम साहेब बोलले बरोबर आहे. अंधेरी जे भागामध्ये काही काही जागे असं आहे, काही गलत फेरीवाले बी आहेत. आम्ही म्हणत नाही की सर्वच चांगले आहेत. आज तुम्हाला सांगतो, फेरीवाल्याची पब्लिकला 80% लोकांना गरज आहे. वालकेश्वर मधून लोक, लखपती करोडपती लोक गिरगावला फूड घ्यायला फुटपाथवर येतात. आज फॅशन स्ट्रीट आहेत फोर्टमध्ये, लोक त्या मार्केटमधून ऑल इंडियाच्या मधून लोक तिथे कपडे घ्यायला येतात. आज फोर्टची परिस्थिती अशी आहे की 125 करोड लोकांची जे वर्दळ फोर्टमध्ये आहे, लोकांना खायला मिळत नाही. समजलं का? नाही, त्याच्यामुळे फेरीवाला फार गरजेचं आहे. मला एक सांगा की फेरीवाले त्रास देतात, फुटपाथ काबीज करतात लोकांना, सर्वसामान्य लोकांना. पहिलेपासून बसलेले लोक आहेत, नवीन लोकांना बसू देतच नाही. ही जी नवीन नाहीच आहेत असं तुम्ही म्हणता, नवीन लोकच नाहीत असं तुमचा दावा आहे. मुंबई हॉकर गाड्या सुद्धा एक युनियन म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता फेरीवाल्यांकडून जनतेला त्रास होऊ नये यासाठी? आता आम्ही आमचे जे नेता शरदरावजी आहेत, आजच आमची मीटिंग झालेली आहे. त्याच्यावर आम्ही आता 19 तारखेला मीटिंग परत घेऊन याच्यावर सर्व आमचे माणसं नेमू आम्ही, आणि कशा पद्धतीने होते. कारण की सुप्रीम कोर्टचा उद्या एक शायद फैसला होणार आहे. आमची केस 2004 पासून जो चालू आहे, सुप्रीम कोर्टनं फैसला दिला. कारण की राज्य सरकारला सांगितलं की हे केस अंमलमध्ये आणा आणि बसवा. आता आमचं म्हणणं असं आहे की 3 लाख लोकांना कशा पद्धतीनं बसवतात. आमचं म्हणणं असं आहे की जिथं लोक बसले तिथं बसू द्या. आम्ही सुद्धा विरोधमध्ये आहोत की नवीन माणसं आम्हाला पाहिजे नाही. हॉकर नवीन माणसाला आम्ही सुद्धा, ज्या फुटपाथवर ते बसले तिथेच त्यांना बसू द्या. ज्या पदपथावर एका फुटपाथवर माझ्याकडे 70 वर्षे लोक आहेत, आता सुद्धा ते सगळे तिथेच बसू द्यात. म्हणजे सध्या लोकांना जो त्रास होतोय तो तसाच त्रास होत नाही. तिथं बोलतो मी. आता जिथं मोठे फुटपाथ आहे, 30 फूट फुटपाथ आहे, वन साईड बसले तिथे काही त्रास नाहीये. जिथं गजबतलं एरिया आहे, विटी सारखा एरिया आहे, काय बोलणं झालं यांचं. म्हणजे ह्यांनी स्वतः बसायचं, दुसरा कोण करत असेल त्याला करू द्यायचं नाही. मला वाटतं हे धोरण पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात याला राज्य सरकार जबाबदार आहे. सगळ्यात पहिल्यांदा राज्य सरकारनं काय करावं, या मुंबई शहरातले, ठाणे शहरातले रस्ते सुधारावेत. जो चांगला अधिकारी काम करतो ह्याला हे हाकलून देतात. चंद्रशेखरनी सुंदर नागपूर सुधारलं, ठाणे सुधारलं, आणि या राज्य सरकारच्या बळीमुळे चंद्रशेखर सेवा सोडून गेले. जे चांगले अधिकारी आहेत, या चांगल्या अधिकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवावं लागेल. 2000 रस्ते पहिल्यांदा सुधारावे. अध्यक्ष बनले, त्यांच्या भेटीला गेलो होतो. त्याने सांगितलं मला की 2000 लोक मी हॉकिंग झोन मध्ये माझ्या हाताने बसवलेलं आहे. हे गडकरी साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे. झोन मध्ये बसवलेलं, झोन मध्ये बसवलेला, पण त्याच्याकडे लायसन्स थोडी आहे. मला थोडक्यात सांगा आशिषजी, मला थोडक्यात सांगा की अशा प्रकारे दोन्ही बाबी आहेत. सर्वसामान्य माणसांना त्रास होतोय ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, या फेरीवाल्यांचा वर्षानुवर्षांचा रोजगार आहे, त्याच्यावर प्रत्येक एका फेरीवाल्यामागे 4-5 त्याचे कुटुंबीय जगतायत. तिसरा मुद्दा शहराच्या बकालीकरणाचा आहे. शहरं बकाल होत चाललेली आहेत. या सगळ्यावर, या तिन्ही गोष्टींवर एक सुवर्ण मध्य निघू शकतो का, आणि असेल तर तो काय असेल? 100% सुवर्ण मध्य निघू शकतो असं माझं मत आहे. बकालपणाला केवळ फेरीवाले जबाबदार आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, फेरीवाला आणि फेरीवाल्याचा व्यवसाय करणे हे जर संविधानिक अधिकार असेल म्हणून ते कुठेही बसू शकतात असं जर वाटत असेल तर ते पूर्णपणे चूक आहे. उद्या निवारा मिळणं, घर मिळणं मूलभूत अधिकार आहे म्हणून कोणी कुठेही घर बांधायला लागला तर ते चालणार नाही. त्याच्याच लॉजिकने बरोबर आहे. तिसरा मुद्दा, जे धोरण आता पेंडिंग आहे त्याच्यावर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने लगेच कारवाई करण्याची गरज आहे. कारण त्यामध्ये 2.5 ते 3 लाख लोकांसाठी आठवडी बाजार, हँडकार्डवर फिरणं, डोक्यावर घेऊन फिरणं आणि मूलभूत काही ठिकाणी बसवणं, असं डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे बरेचसे रस्ते, बरेचसे फुटपाथ हे खुले होणार आहेत. आणि अनधिकृत फेरवाले कुठलेही असतील त्या सगळ्यांवर कारवाई केलीच पाहिजे. भले त्याची संख्या ठरवून त्यानंतर उरलेल्यांवर नक्की कारवाई केली पाहिजे असं भाजपचं मत आहे. आधी सचिन सावंत काय म्हणाल, याचा सुवर्ण मध्य कसा साधायचा? नाही, एकंदरच तुम्ही पाहायला गेलं तर ज्या तऱ्हेनं सुप्रीम कोर्ट असेल किंवा नॅशनल पॉलिसीमध्ये फेरीवाल्यांचं महत्व जे अधोरेखित केलेलं आहे त्याला जोडून जर बघायला गेलं तर बीएमसीने गेल्या अनेक दिवसांमध्ये नवीन जी भाजी मार्केट निर्माण केली पाहिजे किंवा नवीन जे मार्केट निर्माण केलं पाहिजे त्या ठिकाणी आयडेंटिफाईड अशी काही झोन केलेले देखील नाही. लक्षात घेतलं पाहिजे. हॉकरचा विषय नाही. पहिली गोष्ट
22 प्रस्ताव पेंडिंग आहेत, SLAQ ऑर्डर देत नाही, प्लॉट अक्वायर होत नाही, राज्य सरकारचं युडी डिपार्टमेंट करतं काय? अहो तुम्हाला जर तुमचा अहवाल जर तुम्ही पाहिला तर गेल्या अनेक वर्षांमध्ये 22 कडनं आल्या मार्केटचे 22 प्लॉट ऍक्विजिशनसाठी निर्णय घेतला महापालिकेने. SLAQ स्पेशल लँड ऍक्विजिशन ऑफिसर कारवाई करत नाही रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा, काय करायचं? एवढेच जर निर्णय तुम्ही घेतले असाल, एवढेच जर मला बोलू द्या ना, तुम्ही बोला. विषय असा आहे की एवढेच जर निर्णय घेतले असाल तर आजही फेरीवाल्यांची गरज या राज्यात मुंबई शहरासारख्या नागरिकांना का पडावी? मग गरज आहे तर ढोबळे कारवाई का करतो? दुसरी गोष्ट तुम्हाला एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो, शेलारजी, तुमच्या मुद्दा लक्षात आणून देतो की ज्या तऱ्हेनं मुंबई शहरातल्या सार्वजनिक जागांच्या संदर्भातला जो अहवाल आलेला आहे, बीएमसीने गेले अनेक वर्ष नवीन जागा ज्या MMRDA कडनं आल्या असतील किंवा कुठल्या जागा त्यासाठी अर्जही केलेला नव्हता, ही देखील समोर तुमच्या गोष्ट आहे. आणि ज्या तऱ्हेनं तुम्ही राज्य सरकारला किंवा कुठल्या गोष्टीला नुसतं पॉलिसीच्या संदर्भामध्ये दोष देण्याचा प्रयत्न करतात, ती पॉलिसी नेहमी ज्या वेळेला निर्धारित होताना जेवढा वेळ लागतो तेवढा होणारच आहे. परंतु स्वतःच्या क्षेत्रामधल्या गेल्या 25 वर्षांमध्ये केलेल्या ज्या गोष्टी झाल्यात, ज्या इलिगल गोष्टींना आपण आढावा घेतला होता किंवा त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे तुमच्या कार्यकालामध्ये, त्याचा देखील कार्यकाल कायद्याने बंदी तुम्ही आणली आहे, परंतु सुवर्ण मध्ये काढायचा झाला. झी 24 तास एक पाऊल पुढे.